हॅलो, आवाज येतोय का? सर्वांना प्रथम नमस्कार. आणि माझं नाव आहे गणेश मोठे अभ्यासावे आणि मी नंदुरबार जिल्ह्यातून आहे. तर म्हणजे माझ्या कवितेचे शीर्षक आहे कवीचे मन. कवीचे मन कसे असते? कवितेचे शीर्षक आहे कवीचे मन. कवीचे मन अगदी प्रसन्न असते. कवीचे मन अगदी प्रसन्न असते. कवीचे मन हळवे आणि निर्मळ असते. कवीचे मन हळवे आणि निर्मळ असते. कवीच्या मनात विचार रुजतात. कवीच्या मनात विचार रुजतात. कवीच्या मनात शब्द सुचतात. कवीच्या मनात शब्द सुचतात. कवी थेंबा थेंबाच्या पाण्याप्रमाणे, कवी थेंबा थेंबाच्या पाण्याप्रमाणे एक एक शब्द टिपत जातो. कवी थेंबा थेंबाच्या पाण्याप्रमाणे एक एक शब्द टिपत जातो. हरवून जातो कविता करण्यात. हरवून जातो कविता करण्यात. भूक तहान विसरतो कविता लिहिण्यात. भूक तहान विसरतो कविता लिहिण्यात. कवी जिथे जिथे जातो तिथे तिथं नवनवीन विचार करतो. कवी जिथे जिथे जातो तिथे तिथं विचार करतो. नवनवीन अनेक शब्दांनी अर्थांनी कविता लिहितो. अनेक शब्दांनी अर्थांनी कविता लिहितो. कवितेतून लोकांचे मने जिंकतो. कवितेतून लोकांचे मने जिंकतो. बगीचा जसे की फूल फुटते. बगीचा जसे की फूल फुटते तसे त्यांच्या मनात विचार फुटतात. तसे त्यांच्या मनात विचार फुटतात. जसे की संगीतात सूर ताल धरतो. जसे की संगीतात सूर ताल धरतो. लेखणीतून महान संदेश देतो. लेखणीतून महान संदेश देतो. कवीचे मन रानावनात फिरते. कवीचे मन रानावनात फिरते. जसे की वारा वाहत तळ्यात फिरते. जसे की वारा वाहत तळ्यात फिरते. त्यांचे मन कधी वादळांसारखे फिरते. त्यांचे मन कधी वादळांसारखे फिरते तर कधी जीवाला रंगवून टाकते. त्याचे मन कधी जीवाला रंगवून टाकते. कवी संस्कृती जपतो. कवी संस्कृती जपतो. तो योग्य विचार वास्तव जपतो. कवी संस्कृती जपतो. योग्य विचार वास्तव जपतो. कवी कवितेतून त्यांच्या मनात भावना व्यक्त करतो. कवी कवितेतून त्यांच्या मनात भावना व्यक्त करतो. कवी जगात प्रेरणा निर्माण करतो. कवी जगात प्रेरणा निर्माण करतो. थँक्यू. अतिशय सुरेख कविता दादा. तर कवी आणि कविता काय ते आपल्या कवितेतून सादर केलं. धन्यवाद.